मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत, ज्यांचं पात्रता असूनही ज्यांचे पैसे त्यांना मिळालेले नाही आहेत, मार्च आणि एप्रिलचे हप्ते त्यांना मिळाले नाही आहेत, त्यांच्यासाठी त्याचबरोबर ज्यांचे एकूण 5-6 महिन्यांचे पैसे त्यांना मिळाले नाही आहेत, अशा सर्व बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर राहणार आहे। तसेच पात्र बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर, आनंदाची बातमी राहणार आहे। गोड बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे। बघा, मे महिन्याचा हप्ता त्यांना तर लवकरच आजपासून त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। बघा, खूप मोठी बातमी आलेली आहे आणि पुन्हा KYC सुद्धा होणार आहे। आता सर्वांची KYC होणार आहे। आता हे कशी होणार आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत त्यांनी काय करायचं की नेमकं आपले हप्ते पुन्हा चालू होणार आहेत, हे केलं नाही तर मग तुम्हाला तुमचे रखडलेले हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत। हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। सर्वच काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला आता 3000 ज्या बहिणींना मिळाले असतील त्यांना 1500चा हप्ता मे महिन्याचा मिळणार आहे, परंतु ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले नाही आहेत त्यांना 3000 + 1500 मे महिन्याचे असे मिळून 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी। तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया की नेमकं कुणाकुणाला किती रुपये मिळणार आहेत, त्याचबरोबर हे सुद्धा जाणून घेऊया की रखडलेल्या बहिणींना पैसे कसे चालू होणार आहेत, त्यांना काय करावं लागणार आहे, त्याचबरोबर मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे, आजपासून चालू होणार आहे की उद्यापासून चालू होणार आहे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। ताईंनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात आधी जाणून घेऊया की ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत त्या बहिणींना नेमकं काय करायचं आहे की त्यांना तिन्ही हप्ते मिळणार आहेत, आणि ज्या बहिणींचे 5-6 महिन्यापासूनचे पैसे बाकी राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा, कारण की त्यांनासुद्धा सर्वच हप्ते मिळणार आहेत, परंतु त्यांनी हे एक काम करायला लागणार आहे। आता हे कोणचं काम आहे हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर लक्षपूर्वक ऐका। बघा, तुम्हाला माहीतच असेल की ज्या बहिणींचे हप्ते रखडले आहेत ते कोणत्या कारणाने रखडलेले असतील, कारण की त्यांची KYC पूर्ण झालेली नसेल, आणि KYC झाल्यावरही जर हप्ते रखडले नसतील तर त्यामध्ये नेमकं कोणतं कारण आलेलं असेल हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, सर्वात आधी जाणून घेऊया की तुमचे मार्च आणि एप्रिलचे पैसे, त्याचबरोबर अगोदरचे पैसेसुद्धा 5-6 महिन्यापासून जर रखडलेले असतील तर ते का बरं नाही आले हे आपण जाणून घेऊया। तर बघा, तुम्हाला या पात्रतेमध्ये बसावं लागणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेची जी काही पात्रता आहे ते सर्वात आधी आपण जाणून घेऊया। तर सर्वात आधी आहे की महाराष्ट्र राज्याचे राहणे आवश्यक आहे तुमच्यासाठी, त्याचबरोबर दुसरं आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजेच की तुमच्या कुटुंबात जर 2 अविवाहित महिला लाभ घेत असतील तरीही तुम्हाला या हप्ते मिळणार नाही आहेत, कारण की आता तुम्हाला माहीत असेल की या 2-3 महिन्यांपासून कसून पडताळणी चालू आहे। कसून निकषांची पडताळणी चालू असल्या कारणानं ज्या बहिणींमध्ये एकाच कुटुंबातील 2 बहिणी किंवा मग अविवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यांचे लाभ बंद झालेले असतील, तर तुम्ही हे चौकशी करून घ्या, तुमची तपासणी करून घ्या। तुमच्या राशन कार्डवर जर 2 नावे असतील आणि 2 बहिणी किंवा मग 2 अविवाहित महिला जर लाभ घेत असतील तर त्यांच्यामध्ये आता त्यांना लाभ मिळणं अशक्य होणार आहे, कारण की कसून चौकशी चालू आहे सरकारची आणि दर महिन्याला ही पडताळणी होत आहे। त्यामुळे या पडताळणीमुळे खूप साऱ्या बहिणी अशा आहेत की ज्यांची KYC झाल्यावरही त्यांना हे पैसे मिळत नाही आहेत, कारण की तांत्रिक अडचण त्या ठिकाणी येत आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, आणि जर या पात्रतेमध्ये बसत नसाल तर मग तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत। तर बघा, तिसरं काय आहे, वयाची मर्यादा काय आहे। 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत जर तुमचं जर वय असेल तरच तुम्हाला हे पैसे हा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला तुमचं जर वय 65 वर्षाच्या वर गेलेलं असेल, कारण की प्रत्येक वर्षाला तुमचं जे वय आहे ते वाढत जात असते, जर 65 वर्षाच्या वर झाले असाल तुम्ही तर मग मात्र हा लाभ तुम्हाला बंद झालेला असेल, किंवा मग तुम्ही 21 वर्षाच्या खाली असाल तरीही तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खातं असावे। तुमचं जर आधार सीडिंग झालेलं नसेल बँक खात्यामध्ये, बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, तुमची बँकेची KYC झाली की नाही ते बघून घ्या, कारण की बँकेची KYC करणं खूप गरजेचं आहे। त्यांचा आधार सीडिंग झालेलं आहे की नाही ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण की तुमचं जर आधार सीडिंग एका खात्याला असेल आणि दुसरंच खातं तुम्ही जर लाडकी बहीण योजनेला जोडलेलं असेल तरीही तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। ज्या खात्याला आधार सीडिंग आहे, आधारची KYC केलेली आहे तुम्ही, तेच खातं तुम्हाला लाडकी बहीण योजनेला जोडावं लागणार आहे। त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांकसुद्धा तुमच्या खात्याला लिंक असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही बघा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरीवर नसावे, कुणी सेवानिवृत्त असून जे काही निवृत्तीवेतन पेन्शन आहे ते घेत नसावे, म्हणजेच की तुमच्या घरी जर कोणी पेन्शन घेत असेल तरीही तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, तुमचं नाव यादीतून कट होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। तर आता बघूया आपण अपात्र
जे ठरत आहेत बहिणी ते कोणत्या कारणांमुळे ठरत आहेत बघा. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे काही आहे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, त्या ज्यांच्या कुटुंबात आयकरदाता आहे म्हणजेच की तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तर अशा कुटुंबातल्या महिलांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही, त्यांना बाद केला जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे म्हणजेच की कार असेल, इतर काही असेल, परंतु ट्रॅक्टर वगळता, ट्रॅक्टर असेल तरीही हा लाभ मिळणार आहे, परंतु ट्रॅक्टर व्यतिरिक्त दुसरं कोणतं वाहन असेल 4 चाकी तर मग तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अजून एक गोष्ट आहे की ज्या महिला लाभार्थी इतर शासनाच्या योजना घेत आहेत म्हणजेच की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर तुमच्या घरी जर कुणी सरकारी अधिकारी असतील किंवा मग सरकारी नोकरीवर कुणी असेल तरीही तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर आता ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या असेल, पात्रता आणि अपात्रता, कारण की याचवर तुमच्या निकषांवर तुमचा जे काही लाभ आहे लाडक्या बहिणींचा तो तुम्हाला येत राहणार आहे. यामधलं कुठलंही तुमचं जर अपात्र काही निकष तुमच्यामध्ये असेल तर मग मात्र तुम्हाला हे लाभ बंद झाले असतील. आता आपण हे जाणून घेऊया की नेमकं तुम्हाला हा लाभ चालू कसा होणार. आता हे सुद्धा सांगून देतो की चालू करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जावं लागणार आहे आणि तिथं तुम्हाला तक्रार नावाचा एक बटन येते आणि त्या बटनवर क्लिक करून तुम्हाला तक्रार अर्ज तिथं सांगायचा आहे, लिहायचा आहे, दाखवायचा आहे. म्हणजेच की तुम्हाला तिथं आपली तक्रार करायची आहे की आम्ही सर्वथा पात्र आहोत, आमच्याकडे सर्व निकषात बसणाऱ्या सर्व अटी आणि शर्ती आम्ही मंजूर केलेल्या आहेत आणि आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत, तरीही आमचा लाभ बंद झाला आहे. अशा प्रकारची तुम्ही तिथं अर्ज करू शकता आणि पुन्हा आमचा जो काही लाभ आहे सुरू करण्यात यावा अशा प्रकारचा अर्ज तुम्ही तिथं तक्रार अर्ज दाखल करू शकता. त्याचवेळी तुमचं लाडक्या बहीण योजनेचे जे काही 5-6 महिन्यापासूनचे तुमचे हप्ते रखडलेले आहेत ते तुम्हाला मिळू शकणार आहेत. आता ज्यांचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले नाही त्यांना एवढं टेन्शन नाही, कारण की मागचे हप्ते त्यांना मिळाले आहेत परंतु मार्च आणि एप्रिलचाच मिळाला नाही आहे. तर खूप साऱ्या अशा बहिणी आहेत महाराष्ट्रामध्ये की लाखोच्या संख्येने त्यांना अजूनही मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही आहे. तर आता हा वितरण जवळपास थांबलेला आहे आणि म्हणून सांगतो आहे की आता तुम्हाला मेच्या महिन्यासोबतच हे 3,000 आणि मेचा हप्ता 1,500 असे 45 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आणि हे जे वितरण आहे मे महिन्याचं हे कधी चालू होणार आहे तर आजपासूनच या वितरणाची सुरुवात होऊ शकते, कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे, विलंब झालेला आहे. कारण की या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही मे महिन्याचे पैसे आहेत हे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात, कारण की विलंब झाल्यामुळे मी हे सांगत आहे. परंतु हे जर या हप्त्यात नाही झालं तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला नक्कीच या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. म्हणजेच की जून महिन्याच्या सुरुवातीला हे पैसे मे महिन्याचे आणि मागचे थकीत 3,000 रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत. आणि मी जे सांगितलं ते तुम्हाला करायचं आहे, तक्रार अर्ज दाखल करायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला जे काही रखडलेले पैसे आहेत ते मिळणार नाहीत ताईंनो. म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही एक तक्रार अर्ज लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो की ई-केवायसी सर्वांचीच होणार आहे. तुम्हाला या 2-4 दिवसा अगोदरच सांगितलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेले लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, ही अशीच चालू राहणार आहे. त्याचबरोबर यामध्ये ई-केवायसी ही चालूच राहणार आहे आणि शासन निर्णयसुद्धा आलेला आहे. या अगोदर ज्यावेळेस ही योजना चालू केली होती त्यावेळेस तुम्हाला माहीतच असेल सरकारने एक शासन निर्णय काढला होता आणि त्यामध्ये स्पष्टता सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेमधील ज्या सर्व पात्र लाभार्थी महिला आहेत त्या सर्वांची केवायसी दरवर्षी पुन्हा करण्यात यावी. म्हणजेच की त्या पात्र आहेत की नाही हे तपासलं जावं, कारण की कुणाचं वय वाढतं, कुणी 65 वर्षाचे असतील तर ते 66 वर्षाचे होतात, मग त्यामुळे त्यांना हा लाभ मिळणे बंद होतो. किंवा मग कुणी मृत्यू पावल्यास त्यांचा लाभ जो आहे तो बंद करण्यात यावा. अशा प्रकारे ही जी पडताळणी आहे हे दरवर्षी होत राहणार आहे आणि म्हणून यावर्षीसुद्धा जून महिन्यापासून ही पडताळणी होणार आहे. आता जून महिन्याला 4-5 दिवस टाईम आहे आणि 4-5 दिवसांमध्येच काही खुशखबर ई-केवायसीसाठी आपल्याला मिळू शकते आणि लवकरात लवकर ही केवायसी होऊ शकते. आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की 12,000-12,500 पुरुषांनी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे आणि धोकेबाजी करून याचे पैसे वगळले आहेत किंवा घेतले आहेत, तर त्यांच्याकडून हे पैसे आम्ही रिकव्हरी करणार आहोत आणि ती रिकव्हरी झाल्यानंतर मग आपल्याला या ई-केवायसीसाठीचा ऑप्शन मिळणार आहे. आता ते ऑप्शन कसं मिळणार हे सुद्धा आता लवकर आदित्य तटकरे हे सांगणार आहेत. परंतु त्यांनी एक सांगितलेलं आहे की ई-केवायसी आम्ही चालू करणार आहोत, पण थोडं थांबावं लागणार आहे जोपर्यंत शासनाचा निर्णय येत नाही आहे या लाडक्या भावांच्या विरोधात. म्हणजेच की ज्यांच्याकडून पैसे रिकव्हरी करायचे आहेत त्यांचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ई-केवायसीसाठी आम्ही काहीही सांगणार नाही. म्हणजेच की निर्णय झाल्यावर
लाडक्या बहिणींच्याकडून पैशांची रिकव्हरीचा निर्णय झाल्यावरच मग ई-के-वाय-सीसाठीचा निर्णय आम्ही देणार आहोत, अशा प्रकारची त्यांची माहिती होती. तर लवकरच ई-के-वाय-सीसुद्धा चालू होणार आहे. होऊ शकते की या 8-10 दिवसांमध्येच ही ई-के-वाय-सी पूर्ववत चालू होणार आहे. ऑनलाईन पोर्टल तुम्हाला मिळणार आहे. सर्वच लाडक्या बहिणींची के-वाय-सी या ठिकाणी होणार आहे. ज्या बहिणी के-वाय-सीसाठी राहिल्या त्या आणि ज्यांनी के-वाय-सी चुकवलेली आहे त्यांनासुद्धा ई-के-वाय-सी करता येणार आहे. तर आनंदाची गोड बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत त्यांनीसुद्धा काय करायचं आहे मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मे महिन्याचा हप्ता आता लवकरच सुरू होणार आहे. तर ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे त्यांना 1500 रुपये मे महिन्याचा मिळणार आहे आणि ज्यांचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना टोटल 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि हे वितरण लवकरच सुरू होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.